त्याला आपण पर्सेंटेज देऊ शकत नाही. एवढी मोठी चूक काँग्रेस किंवा जे लोक करतात ते करतायत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना माझं मत स्वतःचं मत आहे कोणाबरोबरही होऊ शकत नाही. कोणाबरोबर होऊ शकत नाही. तर टिपू सुलतान तर खूप लांबची व्यक्ती आहे असं म्हणूया आपण. नक्की मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना जो नावाचा ह्याच्या अगोदरही वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली होती. भारतीय जनता पक्षाची एक ताकद होती, छोटीशी ताकद होती त्यावेळी कॉर्पोरेशनमध्ये आणि काँग्रेसचाही दबदबा होता आणि कॉर्पोरेशनचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कॉर्पोरेशनमध्ये राजकारण तितकं त्या काळात होत नव्हतं. आत्ताची गोष्ट वेगळी आहे आणि त्या काळात विदिन द मेरिट्स काम होत होतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी एक गोष्ट हे आपण लोकांनी मान्य करून घ्यायला पाहिजे. आज 1991ला राम मंदिरचा ज्यावेळी मुवमेंट भारतीय जनता पक्षाने सुरू केला त्यावेळचा एक वातावरण आणि आजच्या वातावरणात खूप फरक झालेला आहे. बरोबर आहे ना? त्यावेळी हिंदू समाजातले लोक हे सांगत होते का बाबा हे शक्य आहे का, हे होऊ शकेल का. माझ्यासारख्या व्यक्तीने 300 किलोमीटरचा पदयात्रा केला अयोध्येला. त्यावेळी वाटत नव्हतं, परंतु आज झालं. आणि हे सर्व आपण लोकांनी का केलं भारतीय जनता पक्षाने? का या देशाला एक ओळख मिळावी म्हणून, हिंदुत्व मोठं व्हावं म्हणून. आज ओळख मिळाली, मताच्या माध्यमातून लोकांनी निवडून दिलं आणि आज आपण लोकांनी नाही केलं तर कधी करायचं? 25 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने टिपू सुलतानच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असेल तर त्यावेळी आमची ताकद नव्हती. आम्ही आमच्या विचाराला घेऊन लढत होतो. आज लोकांनी ताकद दिली आहे. तर आज त्यावेळी लोकांनी ताकद दिली आहे तर आपल्या देशातल्या बहुसंख्यक लोकांना जे हवं आहे ते करणं आमचं काम आहे, ते आम्ही करतोय. परंतु एक गोष्ट आपण लोकांनी हेही लक्षात घ्यायला पाहिजे, आपण हिंदुत्वाला मोठा करत असताना अन्य कुठलाही समाज किंवा जातीतल्या लोकांना एकदम वेगळा करतो का, तर अशातला भाग नाही. तोही आपण लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून टिपू सुलतानच्या बाबतीतही मला हे म्हणायचं आहे का सरकारच्या माध्यमातून देशातले जे 50-100 वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाबरोबर एक गाईडलाईन, नियमावली किंवा एक दस्तावेज बनवायला पाहिजे. कोणाच्या बाबतीत काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कोणाला मेरिट्समध्ये बसवायचा नाही बसवायचं, म्हणजे येणाऱ्या पिढीला ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. नाही तर हे सर्व चालत राहील. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकरवर एक वक्तव्य केले आहेत की मी जर अजून माहिती काढले ना तर त्यांना राजीनामा घ्यावा लागेल. त्याच्यावर तुमचे काय प्रतिक्रिया? असं आहे का विरोधी पक्षात ते लोक कुठली एखादी गोष्ट झाली किंवा प्रसंग उभा झाला तर राजीनामाच्याशिवाय दुसरा काय मुद्दा नसतो. हे काय नवीन नाही आहे. आणि म्हणून जर का त्यांच्याकडे असेल तर ते बाहेर काढणारच आहेत. ते का आम्हाला मोठं होण्यासाठी मुठी बंद करून गप्प बसणार नाही आहेत. आणि म्हणून नार्वेकर जे एक मोठ्या पदावर काम करत आहेत. आता शुक्ला कंपाऊंडचा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी लक्ष घातलं, त्याच्यातून ते मार्ग काढणार आहेत. आता माझ्यासाठी म्हणजे शुक्ला कंपाऊंडच्या लोकांसाठी ते फायद्याचा होत असेल तर नार्वेकरचे चांगले, बिल्डरला वाईट होत असेल तर बिल्डर वाईट बोलणार. तशीच आता बिल्डरची भूमिका आज विरोधी पक्षातले लोक करतात तर ते वाईटच बोलणार आहेत ना. त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा पण करत नाही ते आमच्या नेत्यांबद्दल काहीतरी चांगलं बोलतील म्हणून. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत तेजस ठाकरे, ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज आहेत. उद्धव ठाकरे पण स्वतः जाऊन भेटले होते. काय प्रतिक्रिया देणार? आपण परमेश्वराचरणी प्रार्थना करूया का ते लवकर जे काय आजार आहेत त्या आजारातून त्यांनी बरं होऊन बाहेर पडावं. कारण भारतीय जनता पक्ष म्हणूया किंवा हिंदू संस्कृतीचा एक आपला एक लोकांचा एक विचार आहे. आपण कोणाच्याबद्दल वाईट कधी विचार करत नाही. आणि शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती राहिली आहे. ठीक आहे, काही चुका त्यांच्याकडनं घडले, त्याचा जे काही खामियाजा म्हणूया किंवा नुकसान भोगायचं ते भोगतायत ते. परंतु त्यांच्या परिवारामध्ये जे त्यांच्या परिवारातल्या लोकांचं मत असेल तेच मत भारतीय जनता पक्ष आणि आमच्या लोकांचं आहे. मी तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो. ज्यावेळी शिवसेनेतून मोठमोठे नेते बाहेर पडत होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे प्रयत्न केला का ह्या नेत्यांनी शिवसेना सोडून जाऊ नये, कारण शिवसेना इंटॅक्ट राहायला पाहिजे हे आमचं मत होतं. आमची राजकीय लढाई युती तर होतीच, परंतु लाटकीय लढाई राजकीय पद्धतीने लढूया, परंतु हा घर परिवार इंटॅक्ट राहायला पाहिजे, एक राहायला पाहिजे, ह्यासाठीचा प्रयत्न होता. आणि तीच मानसिकता आमची आजही आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या आजारातून लवकर बरं होऊन बाहेर पडावं आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला दबदबा निर्माण करावा. ते जेवढा त्यांचा दबदबा वाढेल त्यापेक्षा जास्त वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.